नमस्कार. आजचा प्रश्न आहे, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9,261 असेल, तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? इथं डॅश डॅश होते. काय म्हणते? लोकसंख्या दरवर्षी 5%ने वाढते. सध्याची लोकसंख्या एवढी आहे, तर 3 वर्षापूर्वीची विचारले, मागची लोकसंख्या विचारली. तर मग आपण अशा प्रकारचा तुम्हाला आठवत असेल प्रश्न. हा आपण सोडवला बघा चक्रवाढमध्ये. चक्रवाढ व्याजामध्ये आठवते? तर हे म्हणते JSM मेथड. तुम्ही आपल्या चॅनल MPSCला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सांगतो शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, मिश्रण आणि ॲलिगेशन्स ते असतात. मिश्रण झालं त्यासोबतच आणखी हे व्याज बीज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, नफा तोटा, असे सर्व प्रश्न जवळपास 5 ते 6, त्यासोबतच काळकाम वेग 7, सगळे प्रश्न ह्या पद्धतीनं लवकरात लवकर सोडवता येतात एकदम कमी टाईममध्ये. जी ते तुम्ही सध्या मेथड वापरताय त्यापेक्षा अर्ध्या वेळात ही प्रश्न सोडवता येतात. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी जेवढं लवकर होईल तेवढे सगळे व्हिडिओज आणेन, तुमची मदत करायचा प्रयत्न करेन, खरंच सांगतो. तर पाहू या पद्धतीनं आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो. 5% वाढते असं आपण म्हटलो आहे दर वर्षी. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. तर 5% म्हणजे माहिती आहे आपल्याला 5% म्हणजे 5/100. तर 5 एक 5, 5 दोन्ही 10. तर काय होतं 1/20 म्हणजे 20वर 1 वाढत आहे. समजलं? 1/20 म्हणजे 20वर 1 वाढत आहे. 4/15 असेल तर याचा अर्थ काय होतो? 15वर 4 वाढत आहे म्हणजे 15चं 19 होत आहे. कमी होत आहे म्हणलं तर काय करणार? 15चं 4नं कमी करणार, 11 होत आहे. अशा प्रकारे. तर मग इथं काय करायचं आपल्याला? 20वर 1 वाढत आहे, आपण म्हणतोय 5% वाढते. तर इथं करायचं 20चं होणार 21, 1 वाढते. 20चं होणार 21, 1 वाढते. 20चं होणार 21. झालं 3 वर्षासाठी. हे पहिलं होतं पहिल्या वर्षासाठी, दुसरं होतं दुसऱ्या वर्षासाठी, हे तिसरं होतं तिसऱ्या वर्षासाठी. आता या तिघांचा गुणाकार करा. 20 गुणिले 20 गुणिले 20 किती येणार? 8,000. बरोबर. आणि 21 गुणिले 21 गुणिले 21 तिघांचा गुणाकार 9,261. ही होती पूर्वीची लोकसंख्या 8,000. ही होती आजची लोकसंख्या 9,261. यानंतर कधीही बघा इकडला गोष्ट येतो पूर्वीची गोष्ट. जर नफा तोटामध्ये गेलो आपण सरळ व्याज विरोधामध्ये, तिथे देतं मुद्दल, इथं देतं नंतरचा. या दोघांचा फरक काय असतो? मधला असलेला व्याज असतो दोघांचा फरक, मधला असलेला फायदा असतो दोघांचा फरक, मधला असलेला तोटा असतो दोघांचा फरक, मधली असलेली गोष्ट असते शेकडेवारी, मधला असलेला फरक असतो टक्केवारी, मधला असलेला फरक इम्पॉर्टंट असतो. या पहिले असलेले असते मुद्दल, बेसिक. दुसरं असते हे. खूप जागी ही मेथड वापरता येते, खूप जागी. जवळपास 5 ते 6 चॅप्टरमध्ये ही मेथड वापरता येते आणि एकदम सोपी असते. तर मग अशा प्रकारे तिघांचा गुणाकार केल्यास भेटतं 8,000. या तिघांचा गुणाकार भेटतं 9,261. यावरून काय समजतं आपल्याला? जर सध्याची लोकसंख्या 9,261 आहे, तेच भेटले आपल्याला जे आपण काढले 9,261, तर पूर्वीची लोकसंख्या किती होती? 8,000. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही लोकसंख्या वाढलेली आहे. कितीनं वाढलेली आहे? 1,261नं वाढलेली आहे. कशी वाढली म्हणून सांगितलं तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी 73चा ऑप्शन 4, 8,000. तर मग आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता डिसिजन मेकिंगचे व्हिडिओज पाहू. त्याचे 5 प्रश्न येतील वेगळे. धन्यवाद.